नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. प्रिय भैया, तू जर सोबत असतास तर मी अजून पुढे गेले असते. आज ह्या मंचावर आले मी. असं वाटतंय की मी तुमच्या रूपात त्याला बघितलं आणि तुमच्या सोबत मी हे बोलले. मला असं वाटतं की मी त्याला बोलले. मंडळी, एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. मी एकदा माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो त्याला भेटायला. तसे तर आम्ही रोजच भेटतो, पण एकदा मी त्याच्या घरी गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या बायकोला तिची बालपणीची मैत्रीण भेटायला आली होती. जवळजवळ 4 ते 5 वर्षानंतर त्या भेटत होत्या. मी असा विचार केला की आम्ही मित्र तर रोजच भेटतो रे, पण या मैत्रिणी ह्या कधीतरीच भेटतात. कारण लग्नानंतर त्यांची माणसं, त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या मित्रमैत्रिणी हे सगळं बदलत असतात आणि हा बदल त्या आनंदाने स्वीकारत असतात आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सासरसाठी, आपल्या सासरच्या माणसांसाठी. आणि मग अशा वेळेला त्या एखाद्या दिवशी त्या मैत्रिणी भेटत असतील, हसत खेळत गप्पा मारत असतील, तर तो दिवस त्यांच्यासाठी किती आनंदाचा असेल, हो की नाही? हाच आनंद त्यांना मिळावा म्हणून 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि त्यासाठी मी आज आलेलो आहे छत्रपती संभाजी नगरमध्ये. आणि तिथल्या आज या सगळ्या ताई आपल्या 16 सख्यांचा मध्ये सहभागी होणार आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, उत्साह आहे, कारण सगळ्यांना हुकुमाची राणी व्हायचंय. कारण ती हुकुमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये हुकुमाच्या राणीचा मान कोण पटकावते ते. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. आणि त्यासाठी आपल्याला 10 ताई हव्या आहेत. कोण आहेत त्या 10 ताई? त्यांनी पटापटा इथे यायचंय, या बरं. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप खूप शुभेच्छा सुद्धा. शुभेच्छा यासाठी की तुमच्यापैकी 5 ताई होणार आहेत बाद आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. कसं वाटतंय? खूप छान वाटतं. हा 16 सख्यांचा कार्यक्रम बघता नेहमी? हो, नेहमी बघते मी. युट्यूबवर कंटिन्यू बघते, कारण आता टीव्हीवर आपण बाहेर असतो, बघू शकत नाही. चॅनल मी सबस्क्राईब केलेलं, मी कंटिन्यू बघत असते. कारण महिलांशीच रिलेटेड आहे. मी काम पण महिलांशी रिलेटेड करते. आणि जी महिला हुकुमाची राणी होते ना, तो म्हणजे शेवटचा क्षण बघायला मला खूप आवडतं की कोण होणार. आणि आज तुम्ही सहभागी झाले हो, आज मी खेळणार आहे. हो, आज मी त्याच कार्यक्रमात जे मी बघते युजली ते आज मी स्वतः अनुभवणार आहे. मला खूप छान वाटतंय मी आज कार्यक्रमात आले म्हणून. मग होणार हुकुमाची राणी? हो, मीच होणार हुकुमाची राणी. या बात आहे. पण कसं वाटतं एखादी 16 सख्यांचा कार्यक्रम आवडतो? ओव्हरऑल खूप छान आहे. महिलांसाठी जो आयोजित केला जातो, कारण प्रत्येक लेडीजना कामामध्ये व्यस्त असते दादा. आता तुम्ही जसं आलं म्हणता की तुम्ही माहेराला आलाय, मी तुमचा दादा आहे, मी तुमची सगळे हौस मौज पुरवणार. आणि खरं म्हणजे रियालिटीमध्ये तुम्ही ती पूर्ण करताय. इव्हन आता जवळपास 28-29 वर्ष झाले खेळाचा आमचा कुठेच काही संबंध नाही आहे. मुलांसोबत पण आपण राहतो तितक्यापुरतं त्यांच्यासोबत खेळतो, पण पर्सनली स्वतःला असं छान रेडी होऊन वेळ देऊन खेळायचं म्हटलं रे, म्हणजे दररोजच्या रुटीनपेक्षा खूप वेगळे आणि खूप छान आहे. स्वतःचं आयुष्य जगायला मिळते. म्हणजे याच्यातून महिलांमधून स्वतः माझ्यामध्ये पण काही आहे कला, मी जिंकू शकते, याचा अर्थ मी काहीतरी करू शकते. ह्या जो कॉन्फिडन्स आहे ना महिलांचा, ह्या मार्गातून अजून वाढत चाललाय. तुम्ही ज्या 16 सखांचा जे सन टीव्ही करते की महिलांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करते. 10 जणी येत आहेत ॲट ए टाइम, जसं 10 जणींना सोबत येणं सुद्धा अशक्य असतं. आपण घरामध्ये आज सासूना सुद्धा वेळेवर भेटत नाही, आई आणि मुलगी पण भेटत नाही, पण 10 जणी येऊन सोबत खेळ खेळताय. माहेरांसारखं जसं लहानपणीत आपण होतं ना, मामा वगैरे सगळ्यांच्या घरी जाऊन आपण बहिणी खेळायचो, त्याच प्रकारची एक फिलिंग आहे आज. वा, खूप छान. आणि ताई इतकं सुंदर बोलले असतं आमच्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमाबद्दल. खरंच खूप छान वाटतं. तेव्हा आता बघूया, हाच उत्साह घेऊन आपण आजचा हा भाग पुढे नेणार आहोत. आणि या सगळ्या ताई आपल्या पहिल्या खेळासाठी इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांना हुकुमाची राणी व्हायचंय. ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय ताई? हसली ती फसली हे. बरं, ठीक आहे. हा ताई, खेळाचं नाव काय? हसली ती फसली, हसली ती फसली. ठीक आहे, हरकत नाही. हा, आता आपण बघूया. हा कोण छान करून दाखवायचं. रेडी? 1 2 3. हा. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. अरे बापरे, क्या बात आहे. व्हेरी गुड. हो हो. आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळाचं नाव कळलेलं आहे. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरतीच नृत्य सादर करायचं.
जसं तुम्हाला येईल तसं, पण नृत्य करायचंय. ओके. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असायला पाहिजे. हा, एक स्टेप असायला पाहिजे. असं सरळ उभं राहायचं नाही, हा, हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. जी ताई हलेल, हसेल, डोळे मिचकावेल ती ताई बाद. आणि अत्यंत महत्वाची अट, नजर खाली नाही तर सरळ किंवा वर पाहिजे. ज्या ताईंची नजर खाली असेल ती ताई बाद. ओके. तयार आहेत मग तुम्ही? बघूया कोण आहेत त्या 5 ताई ज्या बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. आणि म्युझिक प्लीज. हा, घरात लपला दाराची लावली कडी. अरामावशेला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. हे नाचून राहायचे. हा, संपलं नाहीये गाणं. हे कम ऑन. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. व्हेरी गुड. हा, झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. हे झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. कवाड तोडून फुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. अरे कवाड तोडून फुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. हो, अंगात आलंय, अंगात आलंय, हे याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. क्या बात आहे. व्हेरी गुड. आहा, व्हेरी गुड. कम ऑन. व्हेरी गुड. मस्त. हा, आपापलेली बिकर टोळी स्टॅच्यू. समोर. आता बघूया कोण ताई आहे जी बाद होणार आहे. बाई कशी आहेस? बरी. किती हलतेस? बाद झालेली आहेस तू. ओके. हा, नजर खाली ठेवायची नव्हती, समोर किंवा वर बघायचं होतं, त्याच्यामुळे ताई तू बाद झाली आहे. तू बसू शकते का दूरवर? किती हलतेस आणि हसतेस. तू बाद झालेली आहेस ताई. तू बसू शकते. ओके. या ताई, ताई तू हसलेस, तू बाद झालेस, डोळे पण मिचकावतेस, तू बाद झालेली आहेस. या. ओके. मी काही नाही केलं. ताई हसले, ताई बाद झालेले आहे. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेले आहेत आणि 5 ताई गेलेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा पुढचा खेळ सुरू करण्या अगोदर आता आपण जाणार आहोत आपल्या अत्यंत गोड आणि सगळ्यांना आवडणाऱ्या अशा भागाकडे, ज्या भागाचं नाव आहे पत्र मनातलं. पत्र लिहून झालेलं आहे. मी सगळ्यात आधी या ताईंपासून सुरुवात करणार आहे. ताई, तुझं नाव सांग बरं. पुष्पा लोंदे. पुष्पाताई, कोणाला पत्र लिहिलेस तू? आईसाठी. बरं, आईलाच पत्र लिहावं असं का वाटलं तुला? आई सगळेच खूप म्हणजे मला वाक्यात बोलता येत नाही एवढं, आणि खूप तिच्यासाठी मला एवढं हे नाही खर्चाची. उपकार आहेत त्यांचे. खूप उपकार आहे तिचे आले. आणि जन्म दिला खूप, म्हणजे ते मला बोलता पुढे येत नाही काही मी तिच्या. समजू शकतो. त्यांनी जन्म दिला त्याच्यामुळे आपल्यासाठी ती खूप काही आहे. काय आणि त्या आईलाच तुला पत्र लिहावं असं वाटलं. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव आहे रीना शर्मा. कोणाला पत्र लिहिलेस? मी आईलाच लिहिलेलं आहे.
पण आईलाच का लिहावं असं वाटलं? कारण सर आई पहिली असती जी आपल्याला ह्या दुनियेत आणणारी असते. ती पहिली गुरु, पहिली मित्र, पहिला ईश्वर. त्याच्या थ्रू आपण सगळं ह्या दुनियामध्ये जे काही करतो ते पहिलं ज्ञान किंवा जे काही आहे ते आई थ्रूही मिळतं आपल्याला. आणि तीच आपली पहिली तिचे गुरु जे असते. बलिदान असतात किंवा तिचे जे आपल्यासाठी कार्य असतात ते त्यांची तुलना नाही करू शकत. ओके, तुझ्या भावना नक्कीच आईपर्यंत पोचतील. ताई, तुझ्या सुद्धा भावना आईपर्यंत नक्कीच पोचतील. आणि आता आपण ह्या ताईंना विचारूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव निकिता खंदारे. निकिता ताई, कोणाला पत्र लिहिलेस? माझ्या भावाला. भावाला लिहिलंय. कारण की तो या जगात नाहीये. म्हणजे मी जेव्हापासून मला कळतं ना तेव्हापासून माझा सपोर्टर फक्त भाऊ. त्याच्यानंतर घेतलं समजून सगळ्यांनी, पण तो माझ्या पाठीमागं असं खंबीर उभा. तुला काय बनायचं, तुला गाडी शिकायची, तू शिक, मी तुला शिकवतो. मला त्यानं म्हणजे असं गाडी शिकवली. मला पोलीस भरतीत जायचं होतं. मी तिथपर्यंत प्रयत्न पण केले, पण त्या टाईमला माझा भाऊ एक्सपायर झाला. मी तिथं स्टॉप केला आणि नंतर मग लग्न केलं. त्या वडिलांनी भावासाठी तुला तुझ्या भावना, पत्र तुझ्या लिहिलं. मनातल्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोचवायच्या. काय लिहिलंयस तू? वाचून दाखव. प्रिय भैया, तू जर सोबत असतास तर मी अजून पुढे गेले असते. आज ह्या मंचावर आले मी. असं वाटतंय की मी तुमच्या रूपात त्याला बघितलं आणि तुमच्या सोबत मी हे बोलले. मला असं वाटतं की मी त्याला बोलले आणि हे बोलून मला खूप छान वाटतंय. बस. ताई, मी समजू शकतो तुझ्या भावना आणि मला खात्री आहे की आज दादा जिथे कुठे असेल त्याचं लक्ष तुझ्यावरती नक्कीच असेल आणि तो खुश असेल आज तुझा संसार बघून. आणि मला एका गोष्टीचा आनंद होतो की त्या भावाच्या रूपामध्ये तुम्ही मला बघत असतात आणि एक घरातली व्यक्ती समजत असतात. ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, आमच्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे. ताई, आपण आता त्या ट्रेनला जाऊया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव प्रीती संदीप शेगोकार आहे. आणि कोणासाठी पत्र लिहिलंय? दादा, मी पत्र लिहिलं आहे एका अनोळखी व्यक्तीसाठी, जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दररोज असतो. आपण दिवस रात्र त्याला घेऊन चालतो, जो की आपला प्रिय मोबाईल. हे काहीतरी वेगळंच पत्र आहे. तू आमच्या सर्वांच्या जीवनामधील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती झाला आहेस. तू कधीच बोलू शकत नाही. तुझ्या भावना कधी कोणी समजूनही घेऊ शकत नाही. म्हणून हे पत्र तुझ्यासाठी. तू आल्यापासून माझ्या जवळच्या व्यक्तींशी मी संवाद करू शकते, त्यांना बघू शकते. आमचे जीवन खूप सोपे झाले आहे. सर्व गोष्टी इंटरनेटमुळे सोप्या झाल्या आहे. तुझ्याशिवाय आमची प्रगती होऊ शकत नाही, मला तरी असं वाटते. पण तू आल्यापासून माझं फॅमिलीमध्ये सर्वात जास्त लक्ष तुझ्यावर असतं. त्यामुळे माझी फॅमिली माझ्यापासून दूर चालली आहे. कुठेतरी हे कमी व्हावं आणि सन TV मराठी 16च्या ह्या माध्यमातून हा पत्रव्यवहार कुठेतरी मोबाईलचा वापर कमी करावा असं मला वाटतं. की पत्रव्यवहारामुळे आधी जसं आपण पत्रव्यवहार करत होतो ते आता नाहीसंच झालेलं आहे. हे मोबाईलला पत्र मी का लिहिलं की आपण पत्रव्यवहार जर परत चालू केले की आपले संवाद अजून जशा फिलिंग्स आपण व्यक्त केल्या, आज त्या फिलिंग्स व्यक्त करून आम्ही स्वतःही रडतोय आणि कदाचित समोरचा व्यक्तीसुद्धा ते पत्र वाचून रडेलच. त्यामुळे हे पत्र फक्त मोबाईलसाठी आहे. जर मी मोबाईल वापरणं कमी केला तर मी माझ्या फॅमिलीला अजून जास्त टाईम देऊ शकते. जो जास्त वेळ मी मोबाईलमध्ये स्पेंड करते, काम नसताना सुद्धा आपण स्क्रोल करत असतो. गृहिणी पण घरामध्ये आपलं काम झालं, आपलं घरातलं काम झालं, ऑफिसचं काम झालं, मला 5 मिनटं मोबाईल बघू दे. किंवा माझं इव्हन मुलाचा अभ्यास आपण अर्धा घंटा कमी घेतोय दादा. अर्धा घंटा मुलांचा अभ्यास कमी घेतोय, पण मोबाईलला जास्त प्राधान्य देतोय. तर मला तरी कुठं असं वाटतं की हा जो मोबाईलचा वापर आहे कमी व्हावं. म्हणून मी मोबाईलला पत्र लिहिलंय की तुझा वापर आम्हाला कुठेतरी कमी करायचा आहे. फक्त तुझा जो वापर आहे आम्हाला आमच्या भविष्याचा चांगला व्हावं. जी तुझी टेक्नॉलॉजी आहे, ती टेक्नॉलॉजीचा वापर प्रॉपर कसा व्हायला पाहिजे, फक्त त्याच्यासाठीच व्हावा, ना की आमच्या फॅमिलीमधला टाईम कमी करण्यासाठी. अच्छा, खूप छान ताई, तुमचे विचार मांडलेत. ताई, फक्त एका वाक्यात उत्तर द्यायचे. तुझं नाव सांगा ती. माझं नाव सुप्रिया. सुप्रिया ताई, कोणाला पत्र लिहिले? मी आईला लिहिलं. कारण की आपलं सुख असतं किंवा टेन्शन पण आलेलं असेल तर सगळ्यात आधी आपण आईशी शेअर करतो. आई त्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन करते. म्हणून कधी पण आईच. म्हणून आईला तुम्ही पत्र लिहिलेलं आहे. वा, खूप छान. खूप छान वाटलं ह्या सगळ्यांच्या भावना ऐकून. पण आता आपण जाणार आहोत या ताईंसोबत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला. ओके, या खेळाचं नाव आहे
गोल गोल राणी इता इता पाणी. खेळाचं नाव काय? गोल गोल राणी इत्ता इत्ता पाणी. इता इता पाणी. कित्ता कित्ता इत्ता इत्ता. इता इता. हा खेळाचं नाव काय? गोल गोल राणी इत्ता इत्ता पाणी. हा. आता हा खेळ असा आहे, काय करायचंय की स्वतःभोवती फिरायचंय, फिरत राहायचंय स्वतःभोवती. ओके, स्वतःभोवती फिरत राहायचंय आणि 1 2 3 म्हटल्यानंतर लंगडी घालत 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 तुमच्या समोर जे पुठ्ठे ठेवलेले आहेत वेगवेगळ्या रंगाचे, हा त्या पुठ्ठ्यावरती जाऊन उभं राहायचंय. कळलं तुम्हाला? रेडी? हा खेळायचं मग. आणि मी फिरा म्हटल्यानंतर स्वतःभोवती गोल गोल फिरत राहायचं. हा आणि हळूहळू नाही, जरा जोरात. आणि मी 1 2 3 म्हटलं की लंगडी घालत घालत जायचं. ओके, रेडी? फिरत राहा, स्वतःभोवती फिरत राहा, फिरत राहा, फिरत राहा. हा 1 2 3 म्हटल्यानंतर हा फिरत राहा, 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 फिरत राहा. 1 फिरत राहा, फिरत राहा. 2 फिरत राहा, फिरत राहा, फिरत राहा, फिरत राहा. 3 काय झालं ताई? पाय मुडकले. हळूहळू सावकाश चाल. इथे बसू शकते का तू? आणि या खेळाच्या विजेत्या आहेत, ज्या गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. ती पहिल्या क्रमांकाची ताई आहे निकिता ताई. तिचा जोरदार टाळ्या. आणि दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे सुप्रिया ताई. खूप खूप अभिनंदन. दोन्ही ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. जोरदार टाळ्या, टाळ्या वाजत राहायला पाहिजे. सुप्रिया ताई आणि निकिता ताई, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय शेवटच्या खेळामध्ये आली आहेस तू? खूप छान वाटतंय, कारण की माझ्या सासूची इच्छा होती अच्छा की मी या मंचावर यावं, अच्छा. आणि मी त्यांच्या इच्छेसाठी मी इथं आले. सासू आली आहे का इथं? नाही, त्या टीव्हीवर पाहतेल ना मला, अच्छा, टी होती पाहते होय. मग अच्छा बरं ठीक आहे, हरकत नाही, पण चांगली गोष्ट आहे. पण डोळे का पाणवलेत तुझे? काय झालं, काय सांगायचं? मी माझ्या सासू सोबत राहत नाही. म्हणजे आम्ही फक्त शिक्षणासाठी इथं आलोत मुलाच्या. त्यांना असं वाटत होतं की आम्ही त्यांना सोडून जाऊ नये, पण फक्त आम्ही माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आलो. ते आज मला पाहताल तर खरंच खूप खुश होताल की ही तर गेली. मी तिला म्हणले होते की तू जाय, वा, मी सासूने फक्त त्यांच्यासाठी मी इथं आले. वा, या सासू सुनेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. अशा सासू सुना प्रत्येक घरोघरी असायला पाहिजेत. संसार इतका सुंदर होऊन जाईल ना. ओके ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी आता हे जे तू बोललीस ते ऐकून. ओके, खूप खूप शुभेच्छा दोघींनाही. ओके, आणि सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे मीच बाई जिंकणार. खेळाचं नाव आहे मीच बाई जिंकणार. ताई, खेळाचं नाव काय? मीच बाई जिंकणार. आहा, अरे बापरे, क्या बात आहे, व्हेरी गुड. आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लास्टिकचं भांडे आहेत, हा तुमच्या प्रत्येकीसमोर, आणि 20-20 चेंडू आहेत छोटे छोटे. ओके, हा ते मी तुमच्याकडे देणार आहे. आणि तुमच्यासमोर तुम्ही बघताय की तुमच्यासमोर अंड्याचं ट्रे आहे. ओके, काय करायचं आहे, तुम्ही 20 चेंडू आहेत आणि 20 चेंडू टप्पा पाडून तुम्ही त्या ट्रेमध्ये ते चेंडू अडकवायचे, गोळा करायचे. हा वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त चेंडू तुमच्या ट्रेमध्ये गोळा करेल, अडकवेल, ती असेल या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळलेलं तुम्हाला नक्की? ओके ताई, ओके, वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 1 2 3 म्हटल्यानंतर. ओके, आणि वेळ सुरू होते 1 2 3. आणि पुढे जायचं नाही, जागेवरतीच. अरे ओके, शाबाश, व्हेरी गुड. घाई करू नका, घाई करू नका, सावकाश सावकाश, कॉन्सन्ट्रेट. हा, ही ताई लवकरात लवकर 20च्या 20 चेंडू त्या ट्रेमध्ये टाकेल, ती ताई विजेती. ओके ओके, खर्च घेऊ शकते का? हा, नाही 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 नाही. ओके, ओके, आणि समसमान झालेले आहेत. इथेही 4 आहेत, तिथेही 4 आहेत. 5-5 चेंडू द्या पटकन.
एका वेळी एकच खेळायचे. ओके, सगळ्यात आधी ताई तुझ्यापासून सुरुवात करूया. रेडी? 1 2 3. हा, ओके ओके. हा, 5 चेंडू ताई. हा, रेडी. हा, घाई करू नका. पाच. आणि ह्या ट्रे मध्ये आहेत 5 चेंडू आणि ह्या ट्रे मध्ये आहेत 1 2 3 4 5 6 चेंडू. त्यामुळे अर्थातच विजेती आहे निकिता ताई. सुप्रिया ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहेस तू 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. ओके, कसं वाटतंय? उपविजेती झालेली आहेस. खूप छान वाटतंय, खूप आनंद झालेला आहे मला. आणि आज आम्ही म्हणजे भाग घेऊ शकलो हेच आमच्यासाठी खूप आहे. आम्हाला ती संधी मिळाली त्याबद्दल आम्हाला खूपच आनंद आहे. पण तू खूप छान, पहिल्या खेळापासून तू खूप छान खेळत होतीस. तिन्ही खेळ छान खेळलीस. हा, आणि ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. हा, कसं मनापासून आले ना. हा, ओके, हरकत नाही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे निकिता ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय? खूप छान वाटतं. आज सासूबाईला सांगू इच्छिते की मी झाले बरं का हुकुमाची राणी. आणि हा भाग ती बघणार आहे. बघणार. हुकुमाची राणी झाली असतो. हा, तर काय असं हुकूम तुला सोडावं असं वाटतं की तो हुकूम सगळ्यांनी ऐकला पाहिजे? हुकूम म्हणजे फक्त इतकं की बाबा आपण जे आसपास कचरा टाकतो, घाण करतो, हे परिसरासाठी योग्य नाहीये. कारण की त्याच्यातून म्हणजे रोगराई हे पसरते. आपण बाहेर गेलो कुठे, असं थांबलो गाडीवरती की हळूचकून काच खाली करतात, बाहेर बॉटल टाकतात, की हे नको करायला. आपण कचरा पेट्या ठेवलेल्या आहेत ना, तुम्ही त्याच्यामध्ये कचरा टाका, इतकं सांगू इच्छिते. माताई, खूप छान हुकूम दिले असतो आणि अत्यंत महत्त्वाचा हुकूम आहे. त्यामुळे आपलंच शहर स्वच्छ राहतो, आपलाच परिसर स्वच्छ राहतो आणि मला खात्री आहे की हा हुकूम सगळेजण पाळणार आहे. ओके नाही ताई? खूप खूप अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस. मंडळी, खूप मजा आली आजच्या भागामध्ये. पण आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबलो आहोत, तर आपला हा खेळ संपलेला आहे. कारण मला जायचं आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या माझ्या एका ताईच्या घरी, कारण तिने मला जेवायचं आमंत्रण दिलेलं आहे आणि मी जाणार आहे. मला खरंच खूप आनंद होतो की मी खरं तर आभार मानतो की सर मराठीचे की 16 सख्यांच्या या माध्यमातून त्यांनी मला प्रत्येक ताईंच्या घरातला एक हक्काचा माणूस बनवला, एक हक्काचा सदस्य बनवलेला आहे आणि हीच माझी आयुष्यभराची पुंजी आहे. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.